Before girls became baddie, they were saddy. माहेरची सॅडी अशी मूवी जी बघून बायका पातळावर लिहूस्तवर रडल्या. नाही, मी सय्याराची गोष्ट नाही करत आहे, कारण सय्याराला तर ही मूवी एका घासात खाऊन टाकत. आणि सय्याराच्या ऑडियन्सला नावं ठेवणारी पण तीच लोक आहेत जी स्वतः थिएटर मध्ये जाऊन माहेरची साडी बघून रडून आले. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. ही मूवी एवढी सॅड आहे की ह्याच्या सॅडनेसला ओव्हरकम करायला यांना मूवी मध्ये कॉमेडी कॅरेक्टर्स टाकायला लागले ज्यांचा मेन स्टोरी लाईनशी जवळजवळचा संबंध नाही. ह्या रिव्हिजिट नंतर माझी फिल्डिंग सेट होणार आहे माझ्या आजीकडनं. तर मी श्वेता पाटील एके राजेश श्वेता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे लक्ष्मीची. ती लक्ष्मी जी जन्मताच तिची आई मेली, भावाला राखी बांधली, ऍक्सिडेंट झाला, भावाचा हात गेला, सासरा बघाय आला, आंधळा झाला, लग्न केलं, बापाचा ऍक्सिडेंट झाला, सासरी आली, सासरा डोक्यावर पडला, प्रेग्नेंट झाली, पोरगं मेलं, दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली, स्वतःच मेली. स्पॉइलर अलर्ट. नेसली माहेरची साडी. पहिली गोष्ट म्हणजे कुठलीच गरोदर बाई 9व्या महिन्यात पाण्याचा हंडा उचलायचा येत नाही, ती पण घरात कामाला बाई असताना. एक मिनिट, ह्यो लक्ष्मीचा बाप स्वतः एका मिल मध्ये कामाला आहे आणि ह्याच्या घरात कामाला बाई आहे. भिंचूत पगार किती देते त्यासनी? ते जरा तुमच्या मिल मध्ये इंटर्नशिप करू शकतो काय? वाह, क्या एक्टिंग कर रहा है. लक्ष्मी जन्मताच ह्या माणसाला लॉटरी लागते आणि ज्या मिल मध्ये ह्यो कामाला जायचा त्याच मिलचा मालक बनतो. ह्याचं हिच्या मेलेल्या बायकोवर एवढं प्रेम होतं की तिचा जीव घेणाऱ्या पोरगीला त्यानं मोलकरीला देऊन स्वतः दुसरं लग्न केलं. मला मुलगाच हवा. नो वंडर ह्याला जर पोरगं झालं असतं तर त्यानं त्याच्या मेलेल्या बाईक पुढे बघितलं पण नसतं. ये तो लेटेस्ट न्यूज है. बघण्यावर आठवलं हे ह्याच्या पोरगीला उभ्या आयुष्यात बघितलेलं नाही. नोट करून घ्या, क्लायमॅक्सला कामाला येईल. ह्या लक्ष्मीचा एक भाव आहे विकी, आणि विकी लक्ष्मीवर एवढं प्रेम करतोय की त्यांचं जर बॅकग्राऊंड म्युझिक चेंज केलं तर आपल्याला 144 पिक्सल मध्ये माय फॉल्ट बघायला भेटेल. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हाँ, ये कर लो पहले. ह्या विकीचा एका ऍक्सिडेंट मध्ये हात गेला, आता त्याला सगळं एकाच हाताने करायला लागणार. विचार करा, ज्या ऍक्सिडेंट मध्ये विकीचा हात गेला तो ऍक्सिडेंट काय लेवलचा असेल. ह्याच्याकडे बघून वाटत नाही तर रक्ताचा एक थेंब पण सांडला असेल. असो, ब्रो हॅव PhD इन मॅनिप्युलेशन. वा ताराबाई वा, कुठे आहेत आपली चरण कमल? आई ही कसाई आहे कसाई. वा बाबा वा, तुमचे संस्कार म्हणजे काय. मी रात्रंदिवस कष्ट करीन पण माझ्या बहिणीचं लग्न थाटामाटानेच करीन. यानंतर तुम्हाला माझं तोंड सुद्धा दाखवणार नाही. चाललो मी घर सोडून. मी पण मम्मीचा मार खाल्यावर असंच बोलायचो, अजून पण त्यांच्याच तुकड्यावर जगतोय. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो. लुच्चा. ब्रो आफ्टर सेइंग मी थुंकतो तुमच्या इस्टेटीवर. त्याच पैशाने बहिणीचं लग्न लावून दिलं. हॅव सम सेल्फ रिस्पेक्ट ब्रो. आणि हे स्वतःच्या बहिणीच्या लग्नात असं रिॲक्ट करायला लागले जसं ह्याच्या बंदीचं लग्न व्हायला लागले. वेट, व्हॉट ब्रो? लिटरली यू डोंट हॅव हँड. फायनली लक्ष्मीचं लग्न होतं ह्याच्यावर. जशी लक्ष्मी घरी येते तिची सासू तिच्यावर फुलं उधळते. A few moments later. माझी लाडकी सुन ग, तू खरंच साक्षात देवी आहेस. तुझी रोज पूजा करायला पाहिजे ग. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. भाई जर नवरा पडला दिसतोय तरी पण ही 17 वेळा एकच प्रश्न विचारला. अहो काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं, सांगा ना काय झालं. हिच्या पायगुणाने हिच्या सासऱ्याला दिसायला लागतं, पण हिच्या सासूला खुश करणं एवढं सोपं नाही. हिच्या सासूला खुश करायचं असेल तर तिच्या सासूला पहिल्यांदा एक नातू दिला पाहिजे. असं बोललं जातं की एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार केला तर ती गोष्ट आपल्यापासून लांब जाते. लक्ष्मीच्या बाबतीत पण असंच झालं. तिनं तिच्या पोराबद्दल एवढं ओव्हरथिंक केलं की तिचं पोरग जन्माच्या आधीच मेलं. लक्ष्मीला मेलेलं मूल जन्माला. पण लक्ष्मीची सासू एक चांगली सासू होती आणि त्यामुळे ती लक्ष्मीला धीर देते. अगं अवदसे, स्वतःच्या मुलाला खाऊन टाकलं. फुटक्या नशिबाची कुठली, मेलेल्या मुलाला जन्म दिला. This is too good to toxic people and too toxic to good people.
अँड दॅट दिदी इज लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मीची सासू तिला मारू दे, तिचा जीव घेऊ दे, तिला शिव्या देऊ दे, ती तिच्या समोर गाय बनून राहणार. आणि जसं तिचा नवरा समोर येतो तिच्या मॅनिप्युलेटिव्ह स्किल्स जागे होतात. पहिली तुमची लक्ष्मी. लक्ष्मी हॅज अ ग्रीन फ्लॅग हजबंड बट लक्ष्मी हरसेल्फ इज अ सर्टिफाईड रेड फ्लॅग. ती आधी तिच्या नवऱ्याला मॅनिप्युलेट करते, नंतर त्याचीच कानाखाली खाते, नंतर त्याला कानाखाली मारलेल्याचा रिग्रेट करवते आणि फायनली तो बिचारा साठी तयार होतो. समझ रहे हो ना? हे कोणतं पॅरलल युनिव्हर्स चाललोय भाई. आइए देखते हैं, मजा आएगा. इकडे लक्ष्मीच्या सासूला पाहिजे नवीन सून. नवीन सून आण्यासाठी लक्ष्मीची फिल्डिंग सेट करायला लागेल. लक्ष्मीची फिल्डिंग सेट पण करते ती, पण मिशन फेट. सासूबाई तुम्ही मला आडामध्ये का उडकल. आता लक्ष्मीची सासू तिला घरातनं बाहेर काढते इन्स्टेड ऑफ नोईंग शी इज प्रेग्नेंट. बट सम हाऊ लक्ष्मी हॅज मिक्सचर ऑफ जादू आणि देववाले गुण. ती जशी घरातनं बाहेर पडते, चालायला लागते, उन्हातनं तिला ताकद मिळते, ती थकते, पडते, परत उठते, पण थांबत नाही. चालता चालता तिच्या पोटाची प्रोग्रेस होते. एवढंच काय, तिची डिलिव्हरी पण होते. इथे ती मरू शकते पण मरत नाही. ती ते बाळ सासूला आणून देते मग मरते. म्हणजे तुम्ही बघता एका बाईला मरायचा सुद्धा टाइम नाही. आणि फायनली तो सीन येतो ज्यामुळे या मूवीचं नाव माहेरच्यासाठी ठेवलं. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं डोकं त्या लाकडाला थटलेलं पण नाही, तरी रगात आले. रगात सोडा ह्याची मेमरी पण परत आल्या. मेमरी परत येताच ह्यानं सगळ्यात आधी काय बघितलं, ह्याची पोरकी जी की सरणावर आहे. पण वेट काका, तुम्ही उभ्या जन्मात तुमच्या पोरीचं तोंड बघितलेलं नाही, तुम्हाला कसं माहिती तुमचीच पोरगी. आणि आता ह्यो गाव मेला सरपंच होणार. ह्या पिक्चरचं नाव माहेरच्या साडीच्या जागी हू द हेल इज कटिंग ऑनियन्स पाहिजे होतं. जास्त सेन्स बनला असतं. टू बी ऑनेस्ट ही मूवी कल्ट क्लासिक असण्यामागचं कारणच हे आहे की ही मूवी त्या काळात रिलीज झाली ज्या काळात स्त्रिया ऍक्च्युअली डोमेस्टिक व्हायलन्स फेस करत होत्या. मी स्वतः माझ्या गावामध्ये खूप साऱ्या केसेस ऐकलेत की अमुकच्या बायकोनं स्वतःला जाळून घेतलं, अमुक बाईनं हिरीमध्ये उडी मारली, अमुकच्या पोरीनं फास लावून घेतला. मे बी या सगळ्या आत्महत्या नव्हत्या. उषाताई आणि अलका कुबल यांच्या ऍक्टिंग मध्ये एवढा जीव होता की प्रत्येकाला ते रिलेटेबल वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी एंटरटेनिंग वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि मी नेक्स्ट कोणत्या मूवीवर रिव्हिजिट बनवायला पाहिजे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाकी मला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. सासूबाई तुम्ही मला आडामध्ये का ढकललं. मी तुला आडामध्ये ढकललं. अगं स्वतः जाऊन आडामध्ये उडी घेतलीस आणि माझ्यावर आळ घेतेस.